भारतीय राजकारणातील सौम्य अभ्यासू आणि संसदीय परंपरा जपणारा नेता म्हणून ओळखले जाणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले। शिवराज पाटील चाकूरकर यांचं राजकारण आणि राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचा प्रवास कसा झाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शिवराज पाटील चाकूरकर यांचा मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील चाकूर या गावातून सुरू झालेला त्यांचा सामाजिक राजकीय प्रवास दिल्लीपर्यंत पोहोचला आणि 6 दशकाहून अधिक काळ त्यांनी राष्ट्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान मिळवले। जाणून घेऊयात त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती, मंत्रिपदापर्यंतचा प्रवास कसा होता याबाबतची माहिती या बातमीच्या माध्यमातून विस्ताराने बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्हालाही एक छोटीशी विनंती असणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑल वर दाबून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। फेसबुकवरती जर बघत असाल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका। चला तर वळूया शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकीय कारकिर्दीकडे। सातत्य, सौम्यता आणि संघटन कौशल्य। 12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मलेले शिवराज पाटील चाकूरकर यांनी 1960 नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली। आधी विधानसभा आणि नंतर 1980 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि सलग 7 वेळा लातूरचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली। बघूया त्यांच्या मंत्रिपदाचा प्रवास कसा राहिला। इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री म्हणून सुरुवात, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश, महासागर विकास अशा महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार शिवराज पाटील चाकूरकर यांनी सांभाळला। राजीव गांधी सरकारमध्ये कार्मिक आणि संरक्षण उत्पादन मंत्री, नागरी विमान वाहतूक आणि पर्यटन विभागाचा स्वतंत्र कार्यभार पार पाडला। पाटील यांची संयमी वृत्ती, संसदीय नियमांची जाण आणि शिस्तप्रियता असल्यामुळे ते इंदिरा गांधी व काँग्रेस पक्षातील विश्वासू चेहरा मानले जायचे। लोकसभा अध्यक्ष म्हणून अधोरेखित कामगिरी। 1991 ते 1996 लोकसभा कामकाजाचे आधुनिकीकरण, प्रश्नोत्तराच्या तासाचे थेट प्रक्षेपण सुरू, संसद ग्रंथालयाचे नव्या इमारतीत स्थलांतर, माहिती प्रसारण आणि सदस्यांसाठी संसदीय साहित्य उपलब्धतेत सुधारणा। त्यांच्या काळात लोकसभेचे कामकाज अधिक पारदर्शक आणि जनसुलभ करण्यासाठी ते ओळखले गेले। गृहमंत्री पदावरील कार्यकाळ 2004 ते 2008। 2004 मध्ये निवडणूक पराभूत होऊनही त्यांच्यावर पक्षाने ठेवलेल्या विश्वासामुळे त्यांना केंद्रीय गृहमंत्रीपद देण्यात आले। हे त्यांच्या राजकीय वजनाचे प्रतीक मानले गेले। गांधी घराण्याची असलेली त्यांची निष्ठा कायमच चर्चेचा विषय ठरली। पाटील यांच्या कारकिर्दीत वादाचे विषय झालेल्या टीका आणि कठीण निर्णय हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत। मुंबई 26/11 हल्ल्यानंतरचा राजीनामा, 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीवर देशभर टीका झाली। या हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारत शिवराज पाटील चाकूरकर यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला। त्यांच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जातो। नंदीग्राम प्रकरणातील टीका। पश्चिम बंगाल सरकारच्या विनंतीनंतरही नंदीग्राममध्ये केंद्रीय दल वेळेवर न पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला। त्यानंतर झालेल्या हिंसाचारामुळे या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला। मालेगाव बॉम्बस्फोट 2006। मालेगाव स्फोटांमध्ये गोंधळलेले तपास, विविध एजन्सीमधील मतभेद यामुळे गृह मंत्रालयाच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। अमेरिकेच्या राजनैतिक केबलमधील टीका। अमेरिकेचे राजदूत डेव्हिड मुलफोर्ड यांनी 26/11 नंतर पाटील यांना अयोग्य ठरवत हकालपट्टी अपरिहार्य असल्याचे लिहिल्याचा खुलासा विकिलीक्समधून झाला। यामुळे त्यांच्या प्रतिमेवर आणखी वादाचा रंग चढला होता। उत्तरार्धातील राजकीय जीवन 2008 नंतर काही काळ शांततेत राहिल्यानंतर 2010 मध्ये त्यांची पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड प्रशासक म्हणून नियुक्ती झाली। काही काळ त्यांनी राजस्थानचे प्रभारी राज्यपाल म्हणूनही कारभार पाहिले। पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड प्रशासक म्हणून 2015 पर्यंत त्यांनी ही जबाबदारी अतिशय सन्मानाने पार पाडली। भाजपाची सत्ता असतानाही त्यांना राज्यपाल पदावर कायम ठेवण्यात आलं होतं।
शिस्तप्रिय नेता, सौम्य व्यक्तिमत्व शिवराज पाटील हे शांत, संयमी आणि संसदीय परंपराचे काटेकोर पालन करणारे म्हणून ते नेहमी लक्षात राहतील. सत्य साईबाबा यांचे ते निष्ठावंत अनुयायी होते. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि शांत शैली हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. गीतेचे त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर केले होते. शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन म्हणजे मराठवाड्यातील आणि राष्ट्रीय राजकारणातील एका संपूर्ण युगाचा अंत. प्रशासन, संसद, मंत्रालय आणि राज्यपाल पद या सर्व पातळ्यावर त्यांनी दिलेली सेवा दीर्घकाळ स्मरणात राहील. शिवराज पाटील चाकूरकर यांची राजकीय कारकीर्द अनेक उतार चढावांनी भरलेली असली तरी सार्वजनिक जीवनातील त्यांचा मोठा वाटा आणि दिलेलं योगदान, दीर्घकालीन योगदान नेहमी आदराने स्मरणात राहील. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील राजयोगी म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री असा त्यांचा प्रवास अत्यंत उल्लेखनीय राहिला आहे, अशा भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या. स्वच्छ चारित्र्य, अजात शत्रू वृत्ती, विविध पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि विचारांचा सन्मान ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये होती. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांवरील प्रभुत्वामुळे ते उत्तम वक्ते म्हणूनही ओळखले जात. अध्यक्षस्थानावर असताना त्यांनी दाखवलेले कामकाज हे एक आदर्श मापदंड मानले जाते. वैयक्तिक पातळीवरही अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले. चांगल्या कामाचे कौतुक आणि विविध विषयांवरील सखोल ज्ञानामुळे त्यांच्याशी चर्चा ही एक पर्वणीच ठरायची. जलयुक्त शिवार सारख्या योजनांवरही त्यांनी गंभीरपणे चर्चा करून मार्गदर्शन केले होते. अर्चना पाटील भाजपात दाखल झाल्यानंतरही मी जिथे आहे तिथेच राहणार अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांच्या मोठेपणाची ती जिवंत साक्ष होती, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातही पाटील साहेबांविषयी प्रचंड आदर असल्याचे सांगितले जाते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथील देवघर येथे पाटील साहेबांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत लातूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. पाटील साहेबांच्या जाण्याने राज्याचे आणि देशाचे एक सुसंस्कृत, संयमी आणि विचारशील नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्यातून आणि व्यक्तिमत्वातून प्रेरणा घेण्यासारखे खूप काही आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. पंकजा मुंडे यांच्यासह राजकीय नेत्यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. 1935 ते 2025 या काळादरम्यान शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जीवनातील संपूर्ण कारकीर्द आवाज बहुजनांचा न्यूजने प्रकाशित केलेली तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद. आवाज बहुजनांचा.